Good evening, all of you. Please check my voice is loud and clear. सर्वांना माझा आवाज लाऊड अँड क्लिअर येतोय? ओके. ओके. तर मागच्या सेशनमध्ये जे आपण मागच्या आठवड्यामध्ये प्री सेशन घेतलेलं, जे लोक जॉईन असतील त्यांच्यासोबत आपण बरेचसे पॉइंट क्लिअर केलेले, की मार्केट कुठून फॉल होऊ शकतं, कुठेपर्यंत डाऊन येऊ शकतं, हे सगळे आपण पॉइंट्स क्लिअर केलेले. त्यानंतर आपण काय केलेलं की सगळे पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत आणि एक ब्रेकआउट ट्रेड किंवा ब्रेकडाऊन ट्रेड कशा पद्धतीने फाइंड करता येईल हे पण आपण पॉइंट्स एक एक सेशन मध्ये कव्हर करत आलेलो आहे. आजच्या सेशन मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट हा असणार आहे की आपल्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट म्हणजे एक गोष्ट असते ती म्हणजे सायकोलॉजी. कारण तुम्ही किती पण अनालिसिस करा, तुमची 90% जरी अॅक्युरसी आली आणि तुमच्या सायकोलॉजी मध्ये प्रॉब्लेम असेल तरी पण तुमचे स्टॉप लॉस हिट होणार, तुम्हाला हा लॉस बुक करायला लागतो. म्हणजे तुम्ही असं पण म्हणू शकताय की मार्केटचा सगळा गेम हा सायकोलॉजी रिलेटेड आहे. आता ही सायकोलॉजी सुधारायची कशा पद्धतीनं किंवा सायकोलॉजी मध्ये बदल कशा पद्धतीने करायचा हे मेन पॉइंट राहतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे सायकोलॉजी सुधारण्याचा तो आहे मेंटर सपोर्ट. असं का म्हणतोय मी की सायकोलॉजी सुधारायचा सगळ्यात मोठा पॉइंट आहे तो मेंटर सपोर्ट आहे. कारण की का की आपण बघा स्वतःला एक क्वेश्चन विचारा की आपण आजपर्यंत जे शिकलोय एखाद्या कोर्स थ्रू शिकलो असेल किंवा एखाद्या युट्यूब चॅनेल वरून तुम्ही शिकला असाल मार्केट बद्दल की डिमांड सप्लाय काय किंवा सपोर्ट रेजिस्टन्स काय. पण तुम्हाला तुमची चूक सांगून देणार आजपर्यंत असं कोणी सुद्धा भेटलं नाही की ही तुमची चूक आहे, त्यानुसार तुम्हाला एक लॉस बघायला मिळू शकतोय. आणि ह्यानुसार काय होतं की पहिल्यांदा आपल्याला काय होतं की आपल्याला अंदाज नसतो मार्केटचा. म्हणजे मार्केटमध्ये बरेचसे स्टेप आहेत. पहिल्यांदा आपल्याला काय नसतो, अंदाज नसतो. त्यामुळे काय होतं की तुम्हाला प्रॉफिट होत जातो स्टार्टिंगला. तुम्ही निफ्टी ट्रेड करा, बँक निफ्टी ट्रेड करा किंवा स्टॉक मध्ये करा, तेव्हा आपल्या मनात कोणतीही भीती नसते. म्हणजे काय की तुमच्या मनात तेव्हा एक किंच मात्र भीती नाही. कारण की तुम्हाला माहितीच नसतं की ह्या गोष्टीत आपल्याला लॉस सोसायला लागू शकतो, या गोष्टीवर आपल्याला प्रॉफिट बुक करायचं असतं. तुम्ही काय करता की जेव्हा प्रॉफिट दिसायला सुरुवात होईल तेव्हा तुम्ही बुक करता. पण एक असा टायमिंग येतो की तुम्ही ऍडव्हान्स थोडस शिकत जाता आणि ऍडव्हान्स शिकत गेल्यामुळं एक सगळ्यात मोठा पॉइंट होतो की तुम्हाला लक्षात येतं की एक पॉइंट असा असतो की त्या पॉइंटला आपल्याला एक्झिट होणं गरजेचं आहे. आणि त्याचंच नाव असतं की स्टॉप लॉस. की तो पॉइंट असा आहे की जरी मार्केट माझ्या डायरेक्शनच्या अपोजिट साईडला मूव्ह झालं तर मी स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडेल. आणि प्रत्येक वेळी आता तसंच होतंय की तुम्हाला माहिती आहे की स्टॉप लॉस तुमचा कुठं लावायचा. तर त्या स्टॉप लॉस हिट झाल्यामुळं आपली सायकोलॉजी चेंज होते की आपण पहिल्या ट्रेडमध्ये जरी प्रॉफिटेबल असेल तर दुसऱ्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट झाल्यामुळं आपला जो तिसरा ट्रेड असतो त्यावर इफेक्ट होत असतो. लाईव्ह मार्केटमध्ये ह्या गोष्टी बघायला मिळतात. आणि हा सगळ्या गोष्टी कोणासोबत होतात, या सगळ्या गोष्टी
फक्त आणि फक्त बिगिनर सोबत होतात. म्हणजे स्टॉप लॉस हिट होणं आणि थोडासा माइंडसेट बिघडणं. माइंडसेट बिघडणं म्हणजे काय, की तुम्ही ज्या माइंडसेटने ट्रेड करायला बघताय तो टोटली माइंडसेट नसणार आहे. म्हणजे स्टार्टिंग मध्ये बघा, तुम्ही एक विचार करा की स्टार्टिंग मध्ये ज्या हेतूनुसार मार्केटमध्ये आलेलो किंवा स्टार्टिंग मध्ये जो तुम्हाला प्रॉफिट झालाय तो आता सध्या होतोय का? कोण आहे का असं की स्टार्टिंग मध्ये जेव्हा मी मार्केटमध्ये आलो तेव्हा मला 1,500 किंवा 2-3 हजार रुपये असा प्रॉफिट होत होता आणि आता कंटिन्यू पण तसं आहे. असं मला तर वाटत नाही की आपल्या ह्याच्यातले बऱ्यापैकी लोक काय असणार आहेत की लॉस मेकिंग लोक असणार आहेत. कारण तुमचं काय चाललेलं आहे माहितीये का, आता सगळ्यांच एक पॉइंट तुम्ही लक्षात घ्या की आपण काय करतोय, एक बेडूक असतो माहितीये. ओके, मी कोणालाही असं गृहीत धरून म्हणत नाही, फक्त एक एक्झाम्पल देतोय की एक बेडूक असतो की त्याला जर त्याचं भक्ष्य मिळालं नाही तर ह्या दगडावरून त्या दगडावर, त्या दगडावरून ह्या दगडावर हे कंटिन्यू चालू असतं. कारण का की त्याला जी पाहिजे ते आपल्याला मिळत नाही म्हणून तो ह्या दगडावरून त्या दगडावर जात असतो. तसंच आपलं पण आहे की आपल्याला जी पाहिजे ते आपल्याला मिळत नसल्यामुळे म्हणजे काय की आपल्याला सिंपल ट्रेडिंग करण्याची एक पद्धत पाहिजे आणि त्या पद्धतीनुसार आपल्याला काय आहे की आपलं थिंकिंग झालेलं आहे की मला महिन्याच्या काठी 1 ते 2 लाख रुपये प्रॉफिट करायचं. हे सगळ्यांचं थिंकिंग आहे आता. त्यामुळे आपण काय करतोय, हा ग्रुप, तो ग्रुप म्हणजे असं कितीतरी आपण ग्रुपला ऍड झालेलो आहे. त्यामुळे हा सगळ्यात मोठा तुमचा ड्रॉबॅक आहे, की तुम्हाला लॉस मेकिंग तुम्ही आता सध्या आहे. आणि इथून पुढे पण एक चान्सेस, हायली चान्सेस आहेत, की तुम्ही इझिली जर 10 ते 20 ग्रुप फॉलो करत असाल, तर तुमची जर्नी ही लॉस मेकिंगच असणार आहे. आणि जर एखाद्या चॅनल किंवा एखाद्या युट्यूबरचं तुम्ही जर स्क्रीनशॉट, ओके, तुम्ही जर प्रॉफिटेबल स्क्रीनशॉट जर बघून जात असाल किंवा प्रॉफिटचे व्हिडिओज बघून जात असाल, तर हा तुमचा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. कारण सर्वांना माहितीये मार्केटमध्ये 100% जी लोक आहेत त्यांच्यापैकी फक्त आणि फक्त 3% मी म्हणेन 3% लोक पैसा कमवतात. आणि मार्केटचं ज्ञान किती जो लोकांना आहे, 100% लोकांना ज्ञान आहे. त्यातली 50% बिगिनर समजा. पण बाकीची राहिलेली 47% जी लोक आहेत, ती तर थोडीफार शिकलेली असणारच मार्केट. मग त्यांना पण का लॉस मेकिंग करायला पाहिजे? कारण आपली सायकॉलॉजी नीट नाही. की आपण ज्या थिंकिंग नुसार मार्केट आहे, ती टोटली रॉंग थिंकिंग आहे आणि आपण स्वतःला कधी क्वेश्चन विचारत नाही, की मी जे करतोय ते खरंच बरोबर आहे का माझं काहीतरी चुकतंय? कसं झालंय आत्ताच्या घडीला, की जसं बघा, की मेंढरांचा कळप असतो बघा. एक एक जो असतो, ओके. एक जी बकरी असते, ती एका साइडला चालायला सुरुवात झाली, की बाकीच्या बकऱ्या ज्या असतात, त्या त्याच्या मागूनच चालायला सुरुवात करतात. आत्ता सध्या बिगिनर सोबत किंवा आता न्यू जे 1-2 वर्षापूर्वी मार्केटमध्ये आलेले आहेत, त्यांच्यासोबत हे सगळ्यात जास्त होतं. म्हणजे कुठेतरी क्राउड दिसतोय तुम्हाला, की त्या क्राउडच्या मागे तुम्हाला जायचं. ना की तुम्हाला ॲक्युरसीची काही फरक पडतोय, ना मार्केटमध्ये पैसा कमवायचा काही फरक पडतोय. तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचंय, की जो क्राउड दिसतोय, त्या क्राउडच्या मागे जायचंय आणि एक स्वतःला सिद्ध करून दाखवायचंय किंवा दुसऱ्याला दाखवायसाठी आपल्याला मार्केट शिकायचं. म्हणजे कोणतर तुम्हाला विचारलं, की "बाबा तुला मार्केट येतं का?" तर आपण तिथं सांगायला यावं, की "हां, मला मार्केटमधलं येतं. मला हा सपोर्ट रेझिस्टन्स येतो किंवा तो सपोर्ट रेझिस्टन्स जमतो मला." पण ह्यातनं आपण पैसा किती कमवला हे जर कोणी विचारलं, तरी पण आपण काय बोलू शकत नाही. मग येऊन उपयोग काय आहे आपल्याला? मार्केट सगळं माहिती आहे तुम्हाला, की हा स्टॉक या सेक्टरचा आहे. पण उपयोग काय आहे आहे का त्याचा? जर तुम्ही मनी मेकिंग करत नसाल यात.
एक बिझनेस म्हणून तुम्ही ह्याच्याकडे बघत नसाल. टोटली रॉंग थिंकिंग नुसार जायचं आहे. ते आजपासून जे आता जे बघतील किंवा नंतर जे रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करीन नाही करीन, जे बघतील त्यांना आजपासून एक ठरवा की प्रॉपर सेटअप नुसार आपल्याला मार्केटमध्ये जायचं. मार्केट हा तुम्हाला खूप पैसा कमवून देऊ शकतो. असं नाही की तुमच्याकडे 10 लाख, 20 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आता लगेच पाहिजे. असं सुद्धा काही नाही. तुम्ही 1 लाखाचे विदिन अ मंथ सुद्धा 10 लाख करू शकता. बरेचसे एक्झाम्पल आहेत माझ्याकडे. आता बरेच लोक मला विचारतात, की सर तुम्ही आजकाल स्टॉक ऑप्शन वरती जास्त कॉल देत नाही किंवा जास्त करून आजकाल कॉल पण देत नाही. कॉल एकाच रिझन मुळे देत नाही, की आपल्या चॅनलमध्ये 90% अशी लोक आहेत, की त्यांचं कॅपिटल 1 लाखाच्या कमी आणि 1 लाखाच्या कमी ज्यांचं कॅपिटल आहे, त्यांच्यासाठी आपण कॉल देत असतो, की जेणेकरून कमी कॅपिटलमध्ये त्यांचा चांगला प्रॉफिट व्हावा. मी जर तुम्हाला उद्या सांगितलं, की फ्युचरमध्ये बाय करा, तर बरेच लोक असं आहेत, की मी कॉल टाकलाय म्हणजे लगेच घेणार फ्युचर. पण 1 लाखाच्या आत कॅपिटल असल्यामुळे त्यांची रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर नसणार आहे. जर लॉस सोसायला लागला, तर त्यांचं कॅपिटल पण संपू शकतं. आणि हे टोटली मला करायचं नाही. त्यामुळे मी आता काय करतोय, ऑप्शन टोटली अव्हॉइड करतो तुम्हाला. हां, बँक निफ्टीमध्ये जे क्विक ट्रेड असतात, ते मी तुम्हाला देतच असतो. आता सेकंड पॉइंट, सायकॉलॉजीमध्ये सेकंड पॉइंट काय येतो? जे आपण ज्या बेसिक थिंग आहेत, त्या आपण चेंज करायला पाहिजे. त्या मी पहिल्यांदा कव्हर करून घेतो. ओके. सेकंड पॉइंट काय येतो आपला सायकॉलॉजीमध्ये, की तुम्ही बघा आत्ताच्या घडीला एक 5 ते 6 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ग्रुपला फॉलो करत असाल. ओके. मी असं म्हणत नाही कोणाची अॅक्युरसी नाही, कोणाची आहे. त्यांची सगळ्यांचीच अॅक्युरसी असेल. फक्त तुमचं चुकतंय कुठं? तुम्ही मनी मेकिंग पासून मनी लॉस करण्यापर्यंत जाताय कुठं? तर पहिला जो पॉइंट येतो, तो तुम्ही प्रत्येक ग्रुपवरचे एक-एक कॉल तुम्ही पिक करत जाताय. की ह्यानी बाय करायला सांगितलं, ह्यानी सेल करायला सांगितलं. तुमचं अॅनालिसिस त्यात काहीच नसतं आणि तुमचा त्या दोघांच्या मध्ये कुठं तर स्टॉप लॉस हिट होतो आणि तो स्टॉप लॉस हिट झाल्यामुळं आपल्याला का नाही लॉसची भीती वाटायला सुरुवात होते. की मला पुढच्या ट्रेडमध्ये सुद्धा लॉस होऊ शकतो. आणि हा सगळ्यात मोठं रिझन आहे की लॉस आपल्याला सोसायला लागतो. आता एक सिंपल एक्झाम्पल नुसार समजून घेऊया. समजा एक तुम्ही वडापावची गाडी टाकली. वडापावची गाडी टाकलेली आहे म्हणजे तो बिझनेसच झाला तुमचा. आता त्या वडापावच्या गाडीला समजा 1 लाख रुपये तुम्हाला खर्च येत होता आणि त्या खर्चानुसार ओके, खर्चानुसार तुमचा मंथली प्रॉफिट आहे फक्त 10,000 रुपये. मंथली प्रॉफिट किती आहे? फक्त 10,000 रुपये. म्हणजे तुम्हाला क्लिअरली माहिती आहे 1 लाख रुपये आपला त्यासाठी खर्च होणारच आहे. तो 1 लाख रुपये खर्च झाल्यानंतर प्रॉफिटला तुम्हाला म्हणजे प्रॉफिट जनरेट व्हायला सुरुवात होणार. ओके. एक वेळ असा पण येईल तुमच्या त्या वडापावची गाडी चालणारच नाही. म्हणजे दोन्ही थिंकिंग नुसार तुम्हाला माहिती आहे एक तर प्रॉफिट होणार किंवा पूर्ण चालणार नाही. समजा नशीब तुमचं खराब आहे आणि ती वडापावची गाडी चाललीच नाही. तर तुम्हाला क्लिअरली माहिती आहे त्या 1 लाखातलं आपल्याकडे काही शिल्लक नाही. म्हणजे काहीतरी राहील ते राहिलेलं विकून तुम्ही काहीतरी ऍडजस्टमेंट करून कुठेतरी हाफ अमाउंट तुमची रिकव्हर होईल. पण ही सगळी जी अमाउंट तुम्ही टाकलेली आहे त्या वडापावच्या गाडीसाठी, ती तुम्ही एका ह्याच्यासाठी टाकलेली आहे का हो? फक्त आणि फक्त मला कढई आणि तेल बाय करायचं आहे, यासाठी मी 1 लाख रुपये खर्च केले. असं आहे का? नाही. ती वडापावची गाडी, कढई, त्याचं जे रॉ मटेरियल लागणार आहे ते किंवा कस्टमर येणार आहे, कस्टमरला बसायची सोय, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ते 1 लाख रुपये गुंतवत गेलेला आहे. पण मार्केटमध्ये तुम्ही एक बिझनेस नुसार का बघत नाही? तुम्ही येताय मार्केटमध्ये 1 लाख रुपये घेऊन येताय. कोणता तर ग्रुप किंवा माझ्याच ग्रुपवरचा एकदम कॉल उचलताय 1 लाख रुपयेचा.
मग बिझनेस मध्ये पहिला पॉइंट हा समजून घ्या की सगळा जो एक्सपेन्स असतो कॅपिटलवर केला जात नाही. कॅपिटलची ठराविक अमाऊंट, ओके, ठराविक अमाऊंट आपल्याला त्यामध्ये गुंतवावी लागते. म्हणजे मी मिनिमम सांगेन 30% आतच तुम्हाला एका ट्रेड मध्ये टाकायचं असतं. आणि ह्यानुसारच सायकोलॉजी बिल्ड होत जाते. या बारीक बारीक थिंक आहेत, या तुम्हाला थिंकिंग कधी तुमच्या जनरेट होणार आहेत की तुम्हाला एक प्रॉपर मेंटर सपोर्ट असेल. आणि मेंटर सपोर्ट हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे मार्केटमध्ये तुम्हाला सक्सेसफुल जनरेट करण्यासाठी. कारण खूप लोक आली, खूप लोक गेली. आजपर्यंत बरेच माझे मित्र पण आहेत की स्टार्टिंग मध्ये येतात, मी जे कॉल देतोय त्यांना किंवा मी जे बाय सेल करायला सांगतो ते सेल करते. पण थोडे दिवसांनी काय होतं की थोडे दिवसांनी त्यांना वाटायला सुरुवात होतं खरंच मी ज्यादा अमाऊंट लावू का हे ना सांगितल्यावर. पण समजा एखाद्या बाय चान्स त्याच मी ज्या सांगितलेलं त्याचाच स्टॉप लॉस हिट झाला, तर त्यांना नंतर काय होतं की ना माझ्यावर ट्रस्ट, ना त्यांच्या अनालिसिसवर ट्रस्ट, ना कोणावर ट्रस्ट. म्हणजे नंतर टोटली लॉस मेकिंग बिझनेस करून घ्या. बऱ्याच लोकांचं कसं झालेलं आहे आता, एक सिंपल थिंकिंग नुसार विचार करा की आपण मार्केटमध्ये किती हार्डवर्क दिलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपण किती चांगल्या पद्धतीने काम करतोय की मार्केट तुम्हाला लाखो करोड मिळवून देणार आहे. त्या पद्धतीने आपण काम करतोय का मार्केटसाठी? नाही. माझं तर पर्सनली आन्सर येईल तुमच्यासाठी, त्यातला 1 ते 2 जण करत असतील, बाकीचे फक्त आणि फक्त जेव्हा मार्केट लाईव्ह असेल तेव्हा ओपन करून बघणार. म्हणजे थेरॉटिकल पार्ट आहे का मार्केट की तुम्ही थेरी तुम्ही शिकला, म्हणजे सपोर्ट, रेजिस्टन्स, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, इंडिकेटर्स तुम्ही सगळे शिकला आणि तुम्हाला मार्केटमधून पैसा जनरेट झाला. हे असं थेरॉटिकल पार्ट आहे का मार्केट? सायकोलॉजीचा काहीतरी रोल आहे. आणि काहीतरी म्हणण्यापेक्षा सायकोलॉजीचा 90% रोल हा सायकोलॉजीचा मार्केटमध्ये. आत्ताच्या घडीला जर तुम्ही बघायला गेलं, जर आपले स्टॉक ऍक्शन फॅमिली जी आहे आपली, व्हीआयपी ग्रुप जो आहे, व्हीआयपी ग्रुपचा एखादा जरी तुमचा मेंबर जर मित्र असेल तर त्याला जाऊन विचार की त्यांची सायकोलॉजी सुधारायला मला काही काम नसल्यासारखं मी त्यांची सायकोलॉजी सुधारायसाठी, ओके, त्यांची सायकोलॉजी सुधारायसाठी मी 2.0 स्टॉक ऍक्शन 2.0 हा एक नवीन सेटअप चालू केलेला आहे. कारण का की फक्त ट्रेड शेअर करणं किंवा अनालिसिस शेअर करणं हे मागचं रिझन नसतं. टोटल रिझन काय आहे की त्यांची सायकोलॉजी बिल्ड करणं. मला आता जे स्टुडंट झालेले आहेत, माझे मागच्या बॅचचे स्टुडंट झालेले, त्यातल्या एका स्टुडंटनं मला विचारलं की सर तुम्ही चांगलं मोटिवेशनल स्पीच देता, म्हणजे चांगलं लोकांना मोटिवेशन करता, की आधी कधी मोटिवेशनची स्पीच दिलेली आहे? मी त्यांना क्लिअरली सांगितलं, मी ह्याच्या आधी कोणाला सुद्धा मोटिवेट किंवा कोणाला सुद्धा क्लिअरली स्पीच देत नव्हतो. म्हणजे जे अनुभवलोय मी, की जे मार्केटमध्ये मी अनुभवलंय, हेच मी तुम्हाला सांगतो. कारण अनुभवातून जो माणूस शिकत जातो, ओके. स्वतः जर तुम्हाला शिकायचं असेल, तर तुम्हाला 10 वर्ष लागतील. पण एखाद्याच्या अनुभवातून माणूस शिकत गेला, म्हणजे माझे जे अनुभव आहेत, हेच मी तुमच्यासोबत शेअर केली, तर तुम्हाला क्लिअरली अंदाज मिळणार आहे, हे नेमकं चाललंय काय? आणि जर तीच गोष्ट तुम्हाला जर शिकायची असेल, तर पुढची 3-4 वर्ष तर तुमची जाणारच आहे. त्यामुळे बोलतोय, की अनुभवातून शिकत गेलेला माणूस हा सगळ्यात जास्त मार्केटमध्ये टिकून राहतो. फक्त आता मराठी माणसांचं काय झालं, आज आपण काय केलेलं आहे, की मराठी भाषेनिमित्त, ओके, मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण हे सेशन अटेंड केले. मी पण निवांत बसू शकलो असतो, की कुठेतरी चिल आउट मारायला बाहेर कुठेतरी जाऊन गेलो असतो बाहेर. पण अशी काय गरज आली, की मला तुमच्यासाठी एखादं फ्री सेशन घ्यावं वाटलं, की खरंच तुम्हाला नीड आहे का त्याची?
आता जे जॉईन झालेले आहेत ना, तर मला तर असं वाटते की जे 20-22 लोक जॉईन आहेत आता, त्यांना खरंच अशी काहीतरी इच्छा आहे की मार्केटमधून इन्कम मला जनरेट करायचं. आणि ह्या अशा लोकांसाठीच मी 100% तयारी असतो. तुम्ही कधी पण बघा, की तुम्ही जेव्हा मला कॉल कराल किंवा मेसेज कराल, विदिन अ अवर त्यांना रिप्लाय दिलेला असतो. भलेही तुम्ही कोणत्याही रिलेटेड मेसेज करा. कारण आपला एक ब्रीदवाक्य आहे, की सर्वांना घेऊन सोबत जायचं. आणि सर्वांना घेऊन म्हणण्यापेक्षा जे आपले महाराष्ट्रातले मराठी मातीतले लोक आहेत, की त्यांना घेऊन जायचं. कारण शिवरायांचा आदर जर तुम्ही शिवरायांना मानत असाल, तर शिवरायांनी एक गोष्ट सांगितलेली आहे, की मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. तुम्ही जर शिवचरित्र वाचलं असेल, तर तुम्हाला सगळा अंदाज येईल, की मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. मराठी माणूस का मोठा झाला पाहिजे? ह्याच्या मागचं एक सगळ्यात मोठं रिझन. तुम्ही जर बघायला गेला, तर प्रत्येक देश सॉरी प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्यानुसार एक वेगवेगळं एक स्पेसिफिक हे ठेवलेलं आहे. पण मराठी राज्याला तसं नाही. मराठी राज्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. म्हणजे कुठेतरी मराठी अस्तित्वात नसल्यासारखं होत आहे. मराठीचं थोडंसं अस्तित्व हे धोक्यात आहे असं पण म्हणू शकतो. त्यामुळे माझं आणि राहुल सरांचं एकच थिंकिंग आहे, जो आपला मराठी माणूस आहे, तो आपल्याला पुढे घेऊन जायचा. कारण आम्ही फुल टाईम ट्रेडिंग करू शकत होतो आणि आता पण करतोय असं नाही, तुम्हाला शिकवायला फुल टाईम ट्रेडिंग पण करतोय आम्ही. पण काय गरज होती क्लासेस घ्यायची किंवा ही फ्री सेशन घ्यायची? हे आमच्या गरजेसाठी नाही, हे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी घेतो. माझ्यापेक्षा बरेचसे लोक आहेत 30, 35, 40 वर्षाचे पण लोक आहेत, की माझ्याकडून शिकून गेले. मला खूप नवल वाटतं, की एक जण होते 50 वर्षाचे होते, ते माझ्याकडून शिकलेले आणि अजून पण ते मला सर म्हणतात. माझं वय वर्ष आहे 22. म्हणजे कुठंतरी माझ्या डबल वर्ष त्यांनी आयुष्य काढलेलं आहे. तो माणूस पण माझ्याकडनं शिकून जातोय. म्हणजे केवढीच चांगली गोष्ट आहे. फक्त ह्या गोष्टीचं काय आहे, की मराठी माणसासाठी जे काम करण्याची जिद्द आणि माझ्या राहुल सरांमध्ये आहे, की कोणताही चॅनेल किंवा कोणतेही तुम्हाला बाकीचे मेंटर बघायला मिळू शकतात. कारण खरंच जर आम्हाला एक इन्कम तुमच्याकडून जनरेट करायचा असता, तर मी स्टार्टिंग मध्येच माझ्या क्लासेसची फी 20,000 ते 25,000 ठेवली असती. भलेही माझ्याकडे 10 स्टुडंट आहेत, तरी पण मी 20,000 ते 25,000. पण मला माहिती आहे चांगलंच, की मराठी माणसाला किंवा मिडल क्लास जे आपले लोक आहेत, त्यांना परवडत नाही. जी अमाउंट आहे, त्या अमाउंटमध्ये चांगला प्रयत्न द्यायचा प्रयत्न करतो. 2.0 सीरीज ही आपण अशासाठी तयार केली, त्यासाठी पण मी काही-काही लोकांकडून पैसे घ्यायला पाहिजे होते ना, की मी अशी-अशी सीरीज तयार केलेली आहे, की 2.0 ही तुम्हाला नेक्स्ट सीरीज आहे. की क्लास झाल्यानंतर 2.0 चा सगळा ऍक्सेस तुम्हाला दिला जातो. नेक्स्ट जे सेशन येतात किंवा सायकॉलॉजी रिलेटेड आठवड्यातनं किंवा 2 आठवड्यातनं एकदा सेशन होतं. टोटली सपोर्ट मिळत जातो. त्याच्यानुसार मी तुम्हाला एक अमाउंट लावायला पाहिजे होती, की एका सेशनची ₹500. आणि मला गॅरंटी आहे, की बऱ्याच 90% लोकांनी माझे स्टुडंट आहेत, त्यांनी ते सेशन घेतलं असतं पैसे भरून सुद्धा. पण बरेच लोकांसाठी काय पैसे कमवणं हा मार्ग नाही. आपल्यामुळं दुसरी लोक किती पैसे कमवतात हा मेन मार्ग. कारण मार्केटचा एक क्लिअरली व्ह्यू आहे, की तुमच्या ज्या मेन स्ट्रॅटेजी आहेत, ओके. मेन स्ट्रॅटेजी आहेत, त्या तुम्हाला लगेच कोण सांगत बसत नाही. कारण मेन स्ट्रॅटेजी तो जो शिकवतोय तुम्हाला त्यांनाच माहिती नसतात, की मेन स्ट्रॅटेजी माझी काय आहे. तुम्हाला फक्त एक सेटअप शिकवला जातो. त्या सेटअप नुसार तुम्हाला वर्क केलं जातं. तुम्हाला ॲक्युरसी का येत नाही, की तुम्ही त्या सेटअपवर टोटली काम केलेलं नसतं. तुम्ही काय करत असता, की आता एक सेटअप फॉलो करायचा
आठवड्याने ह्यात थोडीशी अॅक्युरेसी कमी वाटत तरी दुसरा सेटअप फॉलो करा. तसं न करता एकच सेटअप आणि जो खरंच तुम्हाला चांगली अॅक्युरेसी देत असेल तोच सेटअप, त्याचं तुमचं जे आहे ते 90% तुम्ही त्यामध्ये द्या किंवा 100% तुमचा टोटली द्या. त्यानुसार बघा की तुमची अॅक्युरेसी कायम जनरेट होणार. आणि तुम्ही जे सेटअपवर ट्रस्ट करत आहात तो सेटअप जर तुम्ही 100% फॉलो केला, म्हणजे 1 महिना 2 महिने जो एकच सेटअप तुम्ही 100% फॉलो केला की तुमची सायकोलॉजी आहे, सायकोलॉजी सुधारायला वेळ लागणार नाही. की ज्या सायकोलॉजी बद्दल मी बोलतोय म्हणजे लॉस मेकिंग नुसार तुम्ही काय होणार आहे की प्रॉफिट मेकिंग पर्सन होणार. आता सायकोलॉजीचे काय काय पॉइंट आहे ते मी तुमच्यासोबत डिस्कस करतो. जस्ट अ वेट. ओके, की पॉइंट इन ट्रेडिंग सायकोलॉजी. पहिला पॉइंट आहे ओके, वेन यू आर रॉंग एक्सेप्ट इट. म्हणजे तुम्ही जर एखाद्या सेटअप मध्ये रॉंग असाल तर ते ऍक्सेप्ट करायला शिका. म्हणजे कशा पद्धतीनं की तुम्ही जर एखादा ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे आणि त्या ट्रेड मध्ये तुम्हाला स्टॉप लॉस हिट झाला तर ते पॉइंट तुम्ही ऍक्सेप्ट करायला शिका की का स्टॉप लॉस हिट झाला किंवा स्टॉप लॉस खरंच हिट झालेला आहे की थोडा खाली लावला असता तर बरं झालं असतं का, की थोडा वर लावला असता तर बरं झालं असतं का. यावर शंका न करता की स्टॉप लॉस का हिट झाला हे फाइंड करायचा प्रयत्न करा आणि ऍक्सेप्ट हिट झाला, आपला अनालिसिस टोटली तिथं रॉंग ठरलेलं आहे हे ऍक्सेप्ट करायला शिका. ओके, when you are ओके, म्हणजे तुम्ही जर एखाद्या सेटअप मध्ये 100% बरोबर असेल आणि किंवा तुमच्या साईडला जर सेटअप जात असेल तर त्या साईडला तुम्ही होल्ड करण्याचे ताकद ठेवा. म्हणजे काय की तुम्ही तो सेटअप तुम्ही तो सेटअप वरती होल्ड करायला बघा की तुमची जी पोझिशन असेल तुमच्या साईडला गेलेले 1:1 1:2 आर आर रेशो तुम्हाला मिळत आहे तर तुमच्या टार्गेटला फर्स्ट पॉईंट बुक करायला प्रॉफिट बुक करायचं बघा किंवा ती पोझिशन होल्ड करायला बघा. जर लॉस मध्ये असेल पोझिशन ती एक्झिट करायला बघायची आणि जर प्रॉफिट मध्ये असेल तर ती होल्ड करायला बघायची. पण कुठपर्यंत होल्ड करायची, बरोबर आहे का नाही, की कुठपर्यंत होल्ड करायची, ट्रेलिंग करत होल्ड करायची. ओके, स्क्रीनवरती कोणी सुद्धा काय करायचं नाही. जस्ट वेट, कोणी काय केलेलं त्यांना रिमूव्ह करतोय मी. ओके, ओके, म्हणजे तुम्ही जर बरोबर असाल तर तुम्ही काय करा की ती पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. थर्ड पॉइंट आहे
ओके, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात तुम्हाला प्रॉफिट कमी आणि लॉस जादा करून देणारी गोष्ट. कारण का, की तुम्ही जर मार्केटमध्ये ट्रेड केला तर सगळ्यात जास्त तुमच्याकडे ती पॉईंट कॅप्चर करण्याकडे जोर नसतो किंवा टार्गेट अचीव्ह होण्याकडे जोर नसतो. तो तुमच्याकडे तुमचा सगळ्यात जास्त जोर असतो तो म्हणजे की माझा प्रॉफिट किती चाललाय नेमका. जर समजा तुम्ही बँक निफ्टी ट्रेड करत असाल तर तुमचं एक थिंकिंग होते ₹1000 प्रॉफिट झाला की मी एक्झिट होणार. आणि तसंच होतं, तुम्ही प्रॉफिट बघत राहता आणि त्या ₹1000 तुम्ही एक्झिट होऊन जाता. जर त्या 1000चं 2000 3000 मिळत असतील तरी पण तुम्ही तिथे एक्झिट होऊन जाता. पण त्याच्या बदल्यास तुम्ही जर ते पॉइंट कॅप्चर करण्याला म्हणजे 80 पॉइंट 90 पॉइंट पॉइंट कॅप्चर करत असाल तर तुम्हाला इझिली तिथं कुठं तर ₹2000 प्लस प्रॉफिट. त्यामुळे काय की तुम्ही जो पीएनएल बघताय तो पीएनएल टोटली बघायचा नाही. स्टॉप लॉस टार्गेट लावून ठेवा आणि सोडून द्या. जर बँक निफ्टीमध्ये इंट्राडे ट्रेड करत असाल तर काय करायचं, स्टॉप लॉस जो बनत असेल ऑप्शन बाईंग करत असाल तर स्टॉप लॉस थोडासा बफर देऊन लावायचा आणि ऑप्शन सेलिंग करत असाल तर कट टू कट ऑप्शन सेलिंग नुसार स्टॉप लॉस लावू शकता. आणि टार्गेट कसं बघायचं, ते टार्गेट तुम्हाला नेहमी जो स्पॉट चार्ट आहे त्यानुसार बघायला लागेल. म्हणजे बँक निफ्टीचा इंडेक्सचा चार्ट आहे त्यानुसार तिथंच तुम्हाला अॅक्युरेट अनालिसिस करता येणार. तुम्ही ऑप्शनच्या चार्ट वरती केला तर तुम्हाला परफेक्ट जमणार नाही. ओके, इम्पॉर्टंट पॉइंट आहे अजून एक. ओके, आता एक सिंपल क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो की सर्वांनीच आन्सर द्या की किती जण लोक आहेत की तुम्ही मार्केट बद्दल डेली होमवर्क करताय किंवा एक आठवड्यात 2 ते 3 दिवस होमवर्क करताय. जर असाल तर यस म्हणा, नसाल तर नो म्हणा. ओके, सिंगल एकच पर्सन आहे ते करते. ओके, येस डेली होमवर्क नो. ओके, म्हणजे बरेच लोक आहेत की ते डेली होमवर्क करतात मार्केट. गुड, एक नंबर. ओके, म्हणजे तुमचा डेलीचा डेली होमवर्क तुमचा तयार पाहिजे. म्हणजे काय होमवर्क काय? आता बरेच लोकांना क्वेश्चन पडत, बिगिनरला पडतात एक क्वेश्चन की नेमका होमवर्क काय करायचं. होमवर्क हा करायला लागणार आहे तुम्हाला की तुम्ही डेली किती स्टॉक अनालिसिस करता. फक्त बँक निफ्टी मध्ये गेला ही ट्रेंड लाईन मध्ये ब्रेक होऊ शकते, हा सपोर्ट ब्रेक होऊ शकते, ह्याला होमवर्क मी मान देत नाही. होमवर्क म्हणतच नाही मी याला की उद्याचं प्रिडिक्शन लावणं म्हणजे हा होमवर्क नो. फक्त होमवर्क म्हणजे काय, तुम्ही प्रत्येक स्टॉक जाऊन अनालिसिस करताय टोटल हायर टाइम फ्रेम पासून हायर टाइम फ्रेम पासून लोअर टाइम फ्रेम पर्यंत फक्त एक टाइम फ्रेम न बघता. म्हणजे मंथली पासून तुम्ही 1 मिनिटाच्या टाइम फ्रेम पर्यंत या. भलेही टाइम जाऊन दे तर ह्यानं फक्त काय होणार आहे, तुमचं जे अॅक्युरसी इम्प्रूव्ह व्हायला मदत होणार. की कोणत्या टाइम फ्रेमला काय होतंय. तुम्ही काय करताय की 15 मिनिटाला किंवा 5 मिनिटाला बेरिशनेस दिसते. पण तुम्ही जर तेच डेली टाइम फ्रेमवर किंवा अवरली टाइम फ्रेमवर बघायला गेला तिथं कुठं तर बुलिशनेस असते मार्केट. आणि ह्यानुसारच बारक्या बारक्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याकडे मिस होत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी कंबाईन करून जो तुमचा रिझल्ट येईल त्या स्टॉक बद्दल किंवा बँक निफ्टी बद्दल त्याला होमवर्क बोललं जातं. फक्त 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला जाऊन ट्रेंड लाईन सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक होणं त्याला होमवर्क बोललं जाणार. ओके, येस परफेक्ट. नेक्स्ट पॉइंट आहे
बिफोर एंटरिंग ट्रेड ऑलवेज ओके. ट्रेड मध्ये तुम्ही एखाद्या एंटर होत असाल तर ऑलवेज तुमची रिस्क कॅल्क्युलेट करायची. म्हणजे स्टॉप लॉस नुसार रिस्क नेमकी किती राहू शकते हे परफेक्ट कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानुसार सक्सेसकडे जाणार नाही. कारण का तुमचं रिस्क मॅनेजमेंट सगळ्यात बेकार असेल ना, तुम्हाला माहिती नाही की पर ट्रेड तुम्हाला कितीची रिस्क घ्यायची आहे आणि पर ट्रेड मला कितीचं टार्गेट ठेवायचं आहे. तर माझं कॅपिटल 1,00,000 असेल तर किती रिस्क घेतली पाहिजे स्टार्टिंगला, किती रिस्क वाढवली पाहिजे, किती आर मी अचीव्ह केला पाहिजे. ह्या सगळ्या जर मिस्टेक असतील ना तुमच्यामध्ये तर खरंच सांगतोय तुम्हाला जरी 80% अॅक्युरेसी किंवा 90% 95% अॅक्युरेसी असेल तरी पण तुम्हाला हा सोसावा लागणार. सगळ्यात जास्त लॉस तुम्हाला सोसावा लागणार जरी तुम्ही अॅक्युरेसी 95% असेल. कारण का की तुमचे ट्रेड जरी 4-5 ट्रेड किंवा 7-8 ट्रेड तुमचे बरोबर येत असतील फक्त एक ट्रेड असा येतो की तुमच्या 7 ते 8 ट्रेडचा सगळा प्रॉफिट घेऊन जातो. आणि हे असंच होतं. माणसांची रिस्क मॅनेजमेंट नसतं, की टोटल कॅल्क्युलेशन नसतं ट्रेडच्या आधी आणि त्यानुसार काय करतात माणसं लॉस मेकिंग हा बिझनेस तयार करतात आणि मार्केटला एक 4 शिव्या देऊन मार्केटवर सोडून देतात. ओके. आणि लास्ट पॉइंट आहे की ट्रेडच्या आधी हा झाला. आता ट्रेड मध्ये असताना काय केलं पाहिजे? ओके. आता टार्गेट ऑलवेज पुट केलं पाहिजे असं काही नाही. पण स्टॉप लॉस हा तुम्हाला ऑलवेज पुट करायला लागणार आहे. कारण तुम्ही स्टॉप लॉस थोडासा खाली येऊन परत वर जाईल, थोडासा खाली येऊन परत वर जाईल. या अशा थिंकिंग मध्ये तो शेअर्स हे सगळ्यात डाऊन साईडला येऊन थांबतो. आणि 2-3 महिने वर सुद्धा येत नाही. आणि अशामध्येच काय होतं की आपल्याला त्या शेअर्स मधून बाहेर पडता येत नाही. आपलं कॅपिटल मोकळं होत नाही. आणि कॅपिटल मोकळं नसल्यामुळं आपण काय करतो की स्मॉल कॅपिटल मध्ये बिग रिस्क घ्यायला बघतो. ओके. त्यामुळे एखाद्या ट्रेड मध्ये तुम्ही एंटर होत असाल तर स्टॉप लॉस आणि टार्गेट हे तुमचा आधी प्लॅन पाहिजे किंवा पुट तुम्ही लावूनच ठेवलं पाहिजे इंट्राडे साठी. नंतर लावतो किंवा लावा येईल नंतर बघितलं जाईल खाली आल्यानंतर असं चालणार नाही. की या पॉइंटला आल्या मला 100% एक्झिट व्हायचंच आहे. या ह्याच्यानुसारच तुम्ही मार्केटमध्ये थांबा. नाहीतर मार्केट तुमच्यासाठी नाहीये. मार्केट तुम्हाला कुठं गिळून जाईल सांगता येत नाही. बरेचसेच लोक आहेत 10 लाख 20 लाख लॉस करून बसलेत मार्केट. आणि लास्ट पॉइंट आहे ओके. तुमचं लेजर अँड जर्नल तुमचं तयार पाहिजे डेली बेसिसवर. म्हणजे जर तुमचे जे टार्गेट हिट होते स्टॉप लॉस हिट होते ते तुमचे तयार करून एक एक्सेल शीट तयार करा. त्यामध्ये डेली बेसिसवरती किती स्टॉप लॉस हिट झाले, किती टार्गेट हिट झाले, कोणत्या पॉइंटला बाय केलं, किती लॉस घेतला, किती प्रॉफिट घेतलं, हे सगळं तुम्ही तयार करा. आणि जर्नल कशासाठी तयार करायचं आहे? जर्नल मध्ये एखाद्या ट्रेड मध्ये स्टॉप लॉस हिट झाला तर त्यामध्ये स्टॉप लॉस तुमचा का हिट झाला हे फाइंड करायचा प्रयत्न करायचा पण आणि तिथं लिहून काढायचं. असं नाही की तुम्ही डायरेक्टली एका लॅपटॉप वरती किंवा मोबाईल वरती टायपिंग केलं आणि संपलं. एक वही घाला, त्या वहीमध्ये लिहून काढा. माझे आजपर्यंत ओके स्टार्टिंग पासून ते आजपर्यंत माझ्या 3 ते 4 वह्या पूर्ण भरलेले आहेत.
एवढं जर्नल मी लिहित असतो. आणि लिहितो म्हणजे असं नाही की पहिली वही, मी कधी कधी टाइम भेटला तर पहिल्या माझ्या ज्या चुका झालेल्या त्या परत वाचत असतो. माझी नेमकी चूक कुठे झालेली आहे, परत ती रिपीट होते का माझ्या. खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं जर्नल. तुमच्या डेली बेसिसवरती चुका सुधारत जाणं हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके. आणि हे सगळे जर तुम्ही जे वे आहेत, हे की पॉइंट्स आहेत, हे तुम्ही जर फॉलो केले तर 100% सक्सेस तुम्हाला मिळणार. 100% म्हणण्यापेक्षा 101% म्हणलं तरी चालेल. कारण माझं पर्सनली एक्झाम्पल घेतलं तर मी स्टार्टिंग मध्ये ह्यातले एक सुद्धा गोष्ट फॉलो करू नव्हतो. जेव्हा मार्केटमध्ये मी एंटर झालो तेव्हा एक सुद्धा गोष्ट मी फॉलो करत होतो. पहिल्यांदा टिपच्या नादाला लागलो. म्हणजे काय की कोणाकडून तर टिप्स घ्यायच्या आणि बाय अँड सेल करायचं. प्रॉफिट पण मला चांगला जनरेट व्हायला, की 1,000, 500 असा प्रॉफिट मला स्टार्टिंगला जनरेट व्हायला लागला. मी पण खुश की कॉलेज लाईफ मध्ये ओके माझ्या मते 11वी-12वी मध्ये मला चांगला इन्कम मिळत होता, की न काय करता मला एक चांगला इन्कम, की त्यांनी सांगितलं बाय करायचं, त्यांनी सांगितलं सेल करायचो, त्यांना पण मी चांगली फी द्यायचो. पण एक टाइम असा आला की एक कॉल होता, ऑप्शन मध्ये होता, माझी कॅपॅसिटी नव्हती की तो ऑप्शनचा कॉल मी बाय करावा. माझं पूर्ण कॅपिटल लागलं त्यात. पहिल्यांदा दिसायला लागला, थोडासा लॉस दिसायला लागला, की तो लॉस बघून काय झालं की परत वाटायला लागलं कुठंतरी एक्झिट करू का. परत पण वाटायला लागले की त्यांनी जे मला सांगितलं त्यात मला प्रॉफिट झालेला आहे, यात पण होऊ शकतो. त्यांनी काय सांगितलं, होल्ड होल्ड होल्ड. नियर एक्सपायरी पर्यंत मी होल्ड केलं. टोटली तो ऑप्शन 0 झाला. आणि सगळ्यात बेकार आणि टर्निंग पॉइंट म्हणला तर तो होता. कारण एक काय म्हणतात की डिप्रेशन टाइप मध्ये गेलेलो. कारण घरातून जे पैसे मी घेतलेलं सगळं टोटली माझा फंड तिथे गेलेला. आता घरातल्यांना सांगायचं काय, जो प्रॉफिट करून वर तयार केलेला तो सुद्धा गेलेला. मग घरातल्यांना सांगितलं, वडील होते आमचे, वडिलांनी काय सर्वांना माहिती आहे जाळ काढला. मग नेमकं परत ठरवलं आता मार्केटला आपण टाटा बाय बाय करायचं. पण परत एक डोक्यात विचार आला, खरंच आपल्या चुकीमुळे झालंय का त्यांच्या चुकीमुळे झालेलं आहे. त्यामुळं टिप्स वगैरेच्या नादाला लागून स्वतःची जी अॅक्युरसी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा. कारण मार्केटमध्ये बरेचसेच असं तुम्हाला लुटणारे आहेत, की पेड कॉल देतो, हे देतो, ते देतो. फुकट कोण देत बसत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, फुकट कोण देत बसत नाही तुम्हाला. खूप लुटणारे तुम्हाला बघायला मिळतात. ओके. तर हे सगळे जे मार्ग आहेत ते तुम्ही टोटली फॉलो केले पाहिजे. त्यानुसार आपलं काय होऊ शकतं, एक प्रॉफिटेबल जर्नी तयार होऊ शकते. जसं की आपलं लुपिन कोणता कॉल काय मला समजलं नाही. अजून एक आहे की स्क्रीनशॉट आहे, तो टोटली दाखवतो तुम्हाला, की अशा पद्धतीने तुमचं एक ट्रेड घ्यायच्या आधी हे सगळे ऍक्युरेट तयार पाहिजे तुमच्याकडे. ट्रेड मध्ये एंटर झाल्यापासून पहिला काय करायला लागणार आहे की तुम्हाला ट्रेड जो तुमचा आहे तो प्लॅन करायला लागणार. ओके. तुम्ही ट्रेड एखादा प्लॅन केला, त्यानंतर काय करायला लागणार, ट्रेड प्लॅन अँड कॉन्टिन्युअस प्लॅन. नेमका ट्रेड कशा पद्धतीने प्लॅन करता, बाईंग सेलिंग साठी कशा पद्धतीने करता. ओके. त्यानंतर काय करणार, डिफाईन रिस्क अँड रिवॉर्ड रेशो. म्हणजे तुमचा रिस्क अँड रिवॉर्ड रेशो बघायला लागणार आहे तुम्हाला. फर्स्ट पॉईंट की मला रिस्क आली तर माझा 1,000 रुपयाला लॉस होऊ शकतो, प्रॉफिट आला तर मला मिनिमम 2,000चा तर झाला पाहिजे. म्हणजे रिस्क जर 1,000 रुपयाची असली तर मिनिमम प्रॉफिट 2,000चा पाहिजे. मिनिमम म्हणतोय.
म्हणजे रिस्क 1000ची प्रॉफिट 1000चा या गोष्टीवर ट्रेड करू नका. क्लिअरली सांगतो, या गोष्टीवर ट्रेड करू नका. मिनिमम तुमचा प्रॉफिट 2000 तरी पाहिजे. ओके, इफ एक्सेप्टेबली. नंतर काय, तुम्ही तो ट्रेड घेतला, टेक अ ट्रेड, होल्ड अँड मॅनेज पोझिशन ऍज पर ट्रेड प्लॅन. म्हणजे तुम्ही जो ट्रेड प्लॅन केलेला आहे त्यानुसार तुम्ही मॅनेज करत जा. कारण तुम्ही जे हित प्लॅन केलेला आहे टोटल, इथे रिस्क रिवॉर्ड रेशो मॅनेज केलेला आहे, प्लॅन केलेला आहे, तोच इथं काही सुद्धा बदलायचा नाही. ना स्टॉप लॉस बदलायचा, ना टार्गेट बदलायचा. टार्गेट बदलल पण कधी, की पुढचा सिनेरिओ कशा पद्धतीने होतो आणि त्याच्यानंतर काय होईल, की प्रॉफिट बुक होईल किंवा लॉस बुक होईल, ते ऍक्सेप्ट करायचं. काही सुद्धा होऊ दे, ऍक्सेप्ट करायचं. आणि त्यानंतर काय, की प्रिपेड ट्रेडिंग लेजर्स, म्हणजे आठवड्याला किंवा दिवसाच्या दिवसाला ते तयार करायचं आहे आणि रीड करायचं की चुका नेमक्या कशा पद्धतीने झालेल्या आहेत. ओके, तर ह्या सगळ्या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, सगळा सेटअप फॉलो करत जायचं. हे एका दिवसात होणार नाही. सर्वांना इझी वाटत असेल की हे मी डेली बघतो किंवा करतो, मी उद्यापासून परवापासून करतो. हे एका दिवसात होत नाही. तुम्ही किती पण प्रयत्न करा, हे एका दिवसात होत नाही किंवा एका महिन्यात सुद्धा होत नाही. 2 ते 3 महिने ह्याला रेग्युलर द्यायला लागतं की हे सगळे सेटअप फॉलो करण्यासाठी. कारण बघा की थिंकिंग चेंज करा. मी मगापासून सांगतोय की तुमची थिंकिंग चेंज झाली पाहिजे, तेव्हाच तुम्ही सक्सेसच्या मार्गाला जाणार. भलेही त्या ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग असो. आणि स्टार्टिंग मध्ये तुम्ही जर बिगिनर असाल तर मनापासून सांगतोय, एक टिप्स, इम्पॉर्टंट टिप म्हणून समजा, तुम्ही बिगिनर 1 ते 1.5 वर्षामध्ये आला असेल, ऑप्शनचं प्रॉपर नॉलेज घेतल्याशिवाय ऑप्शन ट्रेड करू नका. 100% नॉलेज जर तुमच्याकडे ऑप्शनचा असेल, ऑप्शन कोणत्या पद्धतीने डीके होतोय, आपल्याला कधी प्रॉफिटेबल ऑप्शन होऊ शकतो, कधी ऑप्शन वेन टू बी ऑप्शन बायर, वेन टू बी ऑप्शन सेलर, या 2 गोष्टी तुम्हाला जेव्हा माहिती होतील तेव्हाच तो ऑप्शन ट्रेड करायचा प्रयत्न. बाकी तुमच्या सेटअपवर तुम्ही ट्रस्ट ठेवून इक्विटी मध्ये इंट्राडे किंवा स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग करू शकता. कारण बरेच लोकांना कमी कॅपिटल ऑप्शन चांगला प्रॉफिट देतोय, हाच एकच हेतू असतो, एकच. कमी कॅपिटल वरती चांगला प्रॉफिट देणारा एकच सेगमेंट आहे, ते म्हणजे ऑप्शन्स. पण त्या कमी कॅपिटल वरती सगळ्यात जास्त लॉस देणारा एकच सेगमेंट आहे, ते म्हणजे पण ऑप्शन्स. हे एका दिवसात आपल्याला फॉलो करायला जमणार नाही. कारण बघा ना, तुम्ही स्टार्टिंग पासून जेव्हा पहिली ते आता जे काय तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंत शिकला आजचीला, ओके, जरा कमी 15 वर्ष आपण शिकतो. 15 वर्ष एका स्टेपनं असं शिकत आलेलं आहे की वेगवेगळे स्टेप आपल्याला ऍड होत गेल्या आणि त्यानुसार आपण शिकत आलेलो आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नोकरी लागते. बरोबर आहे. मग हे असं झालं का हो, की तुम्ही पहिलीलाच तुम्हाला सगळा सेटअप किंवा सगळा सिलेबस तुम्हाला पहिलीतच शिकवलं, की जो ग्रॅज्युएशनचा सिलेबस आहे तो पहिलीतच शिकवला. कारण सायकोलॉजी पण आपली शिकायची ती नसते आणि आपल्याकडं तेवढ्या ऍक्युरेसी तेवढी जनरेट करायची ताकद नसते. त्यामुळे 15 वर्ष जर आपण तेवढ्यासाठी घालवत असू की 1 लाख किंवा 50-60 हजाराची नोकरी करण्यासाठी 15 वर्ष शिकायला घालवली, त्याच पद्धतीनं तुम्ही मंथली इकडं 1 ते 1.5 लाख रुपये किंवा 20 ते 30 हजार रुपये स्टार्टिंग साठी जर कमवायचा प्रयत्न करत असाल मार्केटमधून, तर तुम्हाला कुठंतरी 1 ते 1.5 वर्ष तरी फोकस दिला पाहिजे मार्केटवरती. स्टडी केला पाहिजे डेली बाय डेलीचा डेली.
त्यानंतरच आपण ठरवू शकतो ना की मार्केट कशा पद्धतीने होणार आहे. कारण हुसेन बोल्ट मधला, की हुसेन बोल्ट सर्वांना माहिती असेल, त्यांना पण 9 सेकंद फक्त पळायचंय. म्हणजे त्यांचं रेकॉर्ड आहे ते संपतोय. 9 सेकंद पळायसाठी त्यांनी किती वर्ष खर्च केली हो त्यांची लाईफ मधली. जरा कमी 6 ते 7 वर्ष खर्च केली की फक्त 9 सेकंद पळायचं. म्हणजे त्या 9 सेकंदासाठी त्या माणसाने पाठीमागच्या काळात 6 वर्ष काम केलं म्हणून तो तेवढं 9 सेकंद पळू शकतो. एका दिवसात जमलं का हो त्याला किंवा एका वर्षात जमलं का? कारण कोण पण उठल तुम्हाला, कोण पण काही पण सांगेल. पण आपण ट्रस्ट किती पद्धतीने ठेवायचा आहे हे आपण स्वतः ठरवलं पाहिजे. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट मी आता तुम्हाला लास्टला का सांगतोय, की तुम्ही जे प्रॉफिटेबल बघताय ना, ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणतो 20,000, 40,000, 50,000, 60,000, 100, 1 लाख रुपयाच्या आसपास डेली प्रॉफिट ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग करते. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट त्यांचं कॅपिटल तुम्ही जर बघितलं ना, तुमचं जे स्वप्न आहे ते बरोबर आहे की मला पण दिवसाला 20,000, 30,000 प्रॉफिट झालं. त्यांचे कॅपिटल 10 लाख प्लस असते. 10 लाख प्लस. आणि युट्यूब वाल्यांची एक ट्रिक सांगू का तुम्हाला युट्यूब वरती, की 2 अकाउंट मधनं ट्रेड करायचं. 2 अकाउंट मध्ये ट्रेड करायचं, एकात सेल करायचं, एकात बाय करायचं. आणि ज्या ट्रेड मध्ये प्रॉफिट होईल, त्या सेलिंग मध्ये प्रॉफिट होईल किंवा बाईंग मध्ये प्रॉफिट होईल, म्हणजे ज्या साईडला प्रॉफिट होईल त्या साईडचा व्हिडिओ तुम्हाला युट्यूब वरती अपलोड केला जाईल. होऊ शकतं असं. आणि असंच होतंय. कारण त्याला घेणं देणं नाही की त्यांना प्रॉफिट किती होते ह्याच्याशी घेणं देणं नाही त्यांना. त्यांना घेणं देणं एकाच गोष्टीची आहे की त्यांना दुसऱ्याकडून वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून किती इन्कम काढता येईल. 3,000 रुपये किंवा 5,000 रुपयाचे कॉल सर्व्हिसेस तेच प्रोव्हाइड करत असतात. 5,000 रुपये देतो आणि मी तुम्हाला मंथली बेसिसवरती कॉल देतो. आणि जे आयटी स्टुडंट आहेत, ओके, मी पण स्वतः एक आयटी स्टुडंट आहे, की आयटी स्टुडंटना माहिती आहे इझी की एखादा स्क्रीनशॉट किंवा एखादा सेटअप मध्ये चेंजेस कशा पद्धतीने करायचे. जरी तिथं लॉस असेल ते प्रॉफिट कसा दाखवायचा. मला पण येतं ते करता. मी पण दाखवू शकतो तुम्हाला आत्ता करून. काय गरज आहे का त्याची? फक्त तिथे चेंजेस करून ना की मला प्रॉफिट होणार आहे. या गोष्टीपासून थोडंसं लांब राहायचा प्रयत्न करा. खरंच पुढं मार्केटची जर्नी ही खूप चांगली आहे. खूप म्हणजे खूप चांगली आहे. ओके. तर ठीक आहे. सर्वांना लक्षात आले का जे आपण की पॉइंट सांगितलेले आणि हा सेटअप सांगितलाय तो? कोणाला काही डाऊट्स असतील विचारू शकता तुम्ही. हे शॉर्ट कव्हरिंग कशा गोष्टीने येतं माहितीये? विशाल सर, तुम्ही आपले स्टुडंटच आहात.
तुम्हाला तर इझिली माहिती पाहिजे. हे शॉर्ट कव्हरिंग कशा पद्धतीने येतं माहितीये? बघा ना, ते तुम्हाला एकाच सेकंदात दाखवतो मी. जस्ट वेट. बँक निफ्टी मध्येच शॉर्ट कव्हरिंग का आलं? किंवा बँक निफ्टी 1000 पॉइंट का अप गेली? मी जे युट्यूबला माझं सेशन अपलोड केलेलं आहे ना, ते तुम्ही चेक करा. की तिथं मी क्लिअरली हा सिनारिओ सांगितलेला आहे की इथं बँक निफ्टी आल्यानंतर तुम्हाला अपमूव्ह ही 100% दिसणार आणि इथं मार्किंग पण केलेलं आहे. मार्किंग का केलेलं आहे माहिती आहे का? जस्ट वेट. दिस कॉल डिमांड झोन. ओके, एक मंथलीचा डिमांड झोन हा आहे. मंथलीचा डिमांड झोन मार्क करतो मी. म्हणजे त्या एरियापासून आपण एक बाईंग प्रेशर बघू शकतो या दोन्ही लाईन पासून. ओके, यात विकलीचा पण डिमांड झोन आहे. हा विकलीचा पण डिमांड झोन मी मार्क करतो. फक्त एकच लाईन मार्क करतो त्याच्यामध्येच आहे म्हणून. ओके, आता बघा या मंथलीच्या डिमांड झोन मध्येच हा विकलीचा डिमांड झोन. याची अचिव्हमेंट पण चांगली आहे, याच्यावरती क्लोजिंग आहे. नंतर काय की हा विकलीचा डिमांड झोन माहितीये का? जरा कमी डिसेंबर बॅच हे सगळं तयार होण्यापासून म्हणजे काय की बँक निफ्टी इथून इथे येण्यापर्यंत हे सगळं आमचं डिसाईड होतं की इथं आम्ही लॉंग झालो, या बॉटम मध्ये पण लॉंग झालो, निफ्टी अपमूव्ह का केली, ही सगळी अपमूव्ह आम्ही स्वतः कॅप्चर केलेली आहे. असं नाही की मी मोठ्या बडाई मारतो किंवा एक अंदाज फेकतोय. तुम्ही आपले जे स्टुडंट इथे कोण जॉईन असतील त्यांना इझिली विचारू शकताय. हे 2.0 च्या सेशन मध्ये आपण सगळं शेअर केलेलं आहे. आणि हा विकलीचा डिमांड आणि या विकलीच्या डिमांड मध्ये यात एक डेलीचा डिमांड या डेलीचे डिमांड आणि ह्या इथं ओरिजिन ऑफ बाईंग. हा काय आहे? ओरिजिन ऑफ बाईंग. त्यामुळे सर्वांनाच माहिती होतं की इथून एक बुलिश रॅली बघायला आपल्याला 100% मिळेल. आणि आपल्याला मला पाहिजे होता तो आर पण मिळालेला. 1:4 चा आर मिळालेला. म्हणजे 400 पॉईंटची रिस्क होती आणि 1500 पॉईंटचं टार्गेट मिळाले. आणि आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगू का तुम्हाला? की इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की मार्केट इथं जाईल. ओके, हा गॅप फिल करून परत डाऊन यायचे चान्सेस आहे. असं थिंकिंग करून बसू नका कोणी सुद्धा की मार्केट रिकव्हर होतंय म्हणजे एक बुलिशनेस चालू होईल. माझे थिंकिंग काय आहे, पर्सनली निफ्टी अजून डाऊन येऊ शकते. पर्सनली माझं थिंकिंग आहे. त्या सेशन मध्ये पण मी तेच सांगितले. निफ्टी मंथलीच्या डिमांड पर्यंत निफ्टी इझिली येऊ शकते. ओके, आणि जर नाही आली तरी पण काय प्रॉब्लेम नाही. मला कन्फर्मेशन भेटली तर मी परत इथं कुठं तर लॉंग होईल. म्हणजे कन्फर्मेशनचा गेम आहे टोटल. फक्त आताचा सिनेरिओ बघता टोटली जो वॉर चाललेला आहे त्याचा सिनेरिओ बघता क्लिअरली माहिती होतं की इथंच या पॉइंटला मी सांगितलेलं आहे की सेशनला हे जे गॅप डाऊनची कॅन्डल आहे. ओके, या इथं 125 किंवा आमची जी लेवल होती 125 चा डिमांड झोन, या इथं आम्ही ट्रेड पण केला. इथं परत सांगितलेलं इथून शॉर्ट करा, परत एक डाऊन साइड मूव्ह आली. आणि मी याच पॉइंटला बघा, तुम्ही चेक करा वाटलं तर जाऊन, याच पॉइंटला फेब्रुवारीच्या एक्सपायरीचा मी कॉल दिलाय 17,000 पी निफ्टी मध्ये. 100 रुपयाच्या आसपास मी पर्सनली बाय करून बसलेलो. आणि हा जो गॅप डाऊन झाला, ओके, हा जो गॅप डाऊन झाला मी क्लिअरली मेसेज पण टाकलेला आहे की 500 रुपयाच्या आसपास मी सेल पण केली आहे. आणि क्लिअरली माहितीच होतं ना मार्केट डाऊन येणारच आहे. हे चार्ट वर आधी दाखवतो ना की कोणता सपोर्ट ब्रेक व्हायचा वाट बघत बसलो. कारण बघा ना की मी ह्या ट्रेंड लाईनच आहे ब्रेक व्हायचं वाट किंवा सपोर्टची ब्रेक व्हायची वाट बघत असतो तरी इझिली इथं जाऊन ब्रेक झाला. म्हणजे हा टोटली मूव्ह माझा कॅप्चर झालाच नसता ना. ह्याच्यानुसार काय होतंय की आपल्या बरेचशाच पोझिशन आपण अवॉइड करून जातो. ओके, आणि हा जो आप मूव्ह बघताय हा एका एरियामुळे हा अप मूव्ह आलेला आहे आणि बाकीचे सेक्टर्स पण डिमांड झोन मध्ये होते. त्यामुळं हा काय आलेला अप मूव्ह आलेला. तर विचार करा ना, तुम्ही जे पॅनिकफुल सिच्युएशन म्हणताय ना की वॉर चालू आहे त्यामुळे निफ्टी बँक निफ्टी डाऊन येत आहे. मग वॉर संपलाय कुठं? तरी पण का 1500 पॉईंट जी परवा दिवशी डाऊन आली
हे 1500 पॉईंट का अप गेली? विचार करण्याची गोष्ट आहे ना. वॉर संपलेला नाही, त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेटेड होत निघालाय. तरी पण निफ्टी, बँक निफ्टी अप गेली, ग्लोबल मार्केट अप गेलं का? जर कोणाकडे ह्याचं वेगळ्या पद्धतीने रिझन असेल तर सांगू शकताय मला की ग्लोबल मार्केट आणि निफ्टी, बँक निफ्टी का अप गेली? हे सगळं सेक्टर पिक्चर ठरलेलं आहे आणि हे इन्स्टिट्यूशनचे गेम्स आहेत. ओके, हे इन्स्टिट्यूशन कोणाला कळून पण देत नाही. ओके, तिथं आमचा एक सेटअप आहे, नो वॉइस इंटू दी झोन. मी सांगितलेलं पण आहे त्यांना, नो वॉइस इंटू दी झोन. तिथं पण नो वॉइस इंटू दी झोन होता आणि त्यानुसार बँक निफ्टी अप गेली. ओके, हे शॉर्ट कव्हरिंग हे फक्त डिमांड झोनला हिट झाल्यानंतरच येत. हे एक बोल्ड करून तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या की शॉर्ट कव्हरिंग कधी येतं? डिमांड झोनला प्राइसने हिट केल्यानंतर. ओके, सर्वांना समजलं सेशन? ओके, तर ठीक आहे. सर त्याच्यासाठी मार्किंग साठी असं मी सांगू शकत नाही की तुम्हाला एक प्रॉपर सेटअप आहे तो की जरा कमी 20 सेशन टोटली होतात त्यावरती. ओके, आपला येणारी जी बॅच आहे त्याला इझिली तुम्ही जॉईन करा, पूर्ण टोटल इन डेप्थ शिकता येईल तुम्हाला. ओके, तर सर्वांसाठी एक अपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे मी. अपॉर्च्युनिटी काय आहे की आपण एक स्पेसिफिक ऑप्शनची वेगळी बॅच लॉन्च करतो. टोटल इन डेप्थ, म्हणजे तुम्ही ज्या आजपर्यंत ऐकलेल्या गोष्टी आहेत ऑप्शन बद्दल, त्या सगळ्या गोष्टी, ऑप्शन बाईंग प्लस ऑप्शन सेलिंग, जरा कमी 6 प्लस स्ट्रॅटर्जी ऑप्शन सेलिंगच्या आपण आणि ऑप्शन बाईंगच्या शिकवणार आहे. ओके, तर त्याबद्दल तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला जो ग्रुपवरती नंबर दिला जाईल त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ओके, चालेल. तर ठीक आहे, थँक्यू ऑल ऑफ यू आणि होप तुम्ही इथून पुढे हा सेटअप फॉलो करशील आणि प्रॉफिटेबल जर्नी तयार करशील. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू, बाय अँड गुड नाईट.